नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला। अनेक वर्ष तिथून भाजपचा उमेदवार अगदी विनासायास निवडून येत होता। परंतु या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी विजय प्राप्त केला। त्यावेळी ते काँग्रेसचे उमेदवार होते आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा त्यांना पाठिंबा होता। कसब्यातील या निकालाचे स्वतः शरद पवारांनाही आश्चर्य वाटले होते। राज्यातील मोठ्या राजकीय बदलांची ही नांदी आहे असे त्यांचे मत होते। नंतर हा मोठा बदल दिसूनही आला, परंतु पवारांच्या अपेक्षेपेक्षा अगदीच विपरीत। कसब्यातील विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीला पुढच्या विधानसभा निवडणुकीत जबर हादरा बसला। जिथे महाविकास आघाडीचे अनेक गड उद्ध्वस्त झाले, तिथे कसबा पेठ शाबूत राहण्याचा प्रश्नच नव्हता। पोटनिवडणुकीत चमत्कार घडवणाऱ्या धंगेकरांना या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। नंतरच्या काळात इतर अनेक लहान मोठ्या नेत्यांप्रमाणे धंगेकरांनाही जनतेची सेवा करायची असेल, विकास कामे करायची असतील, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ती करायच्या असतील, सत्ताधारी बाजूला जाण्याशिवाय पर्याय नाही याचा आत्मसाक्षात्कार झाला। त्यामुळेच काँग्रेसने मला भरपूर प्रेम दिले। काँग्रेस माझ्या कुटुंबासारखी होती। माझी कुणाबद्दलही तक्रार नाही, परंतु माझ्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी सत्ता असणे गरजेचे आहे। लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय काम होत नाही अशी खंत व्यक्त करत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। आता लवकरच ते शिंदे सेनेत सामील होतील। धंगेकरांप्रमाणे सत्तेशिवाय काम होत नाही ही खंत बाळगणाऱ्यांची आणि त्यातून सत्तेतील आपल्या सोयीच्या पक्षात नाईलाजाने वगैरे प्रवेश करणाऱ्यांची यादी पुढच्या काळात लांबतच जाणार आहे। अशा मोहरांना अडकवण्यासाठी सत्ताधारी पक्ष गळ टाकून बसलेलेच आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।